राधे राधे सगळ्यांना. आपण आहे ना आपल्या अवतीभोवतीच्या लोकांची खूप काळजी करतो. आपल्या घरातल्या लोकांची किंवा आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांची किंवा अजूनही इतर ज्या लोकांना आपण भेटतो. बट या सगळ्यांमध्ये आपण कुठेतरी आहे ना स्वतःला विसरून जातो. स्पेशली ज्या वुमन्स असतात, लेडीज असतात, त्या स्वतःला विसरून जातात. सो इट्स नॉट फक्त की हा व्हिडिओ फक्त वुमन्ससाठी आहे, बट हा सगळ्यांसाठीच आहे. सो मी तुम्हाला काही अलग अलग प्रकारच्या केअर सांगणार आहे. तुम्ही हे स्वतः करता का स्वतःची केअर? हे थोडंसं लक्षात घ्या आणि नसाल करत तर या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट आहे फिजिकल केअर. तुम्ही स्वतःची फिजिकल केअर करता का? फिजिकल केअर इन्क्लूड्स की तुम्ही मेडिटेशन करता का? किंवा एक्सरसाइज, रनिंग या टाईपच्या गोष्टी करता का? सेकंड, इमोशनल. तुम्ही स्वतःला इमोशनली स्टेबल पर्सन समजता का? किंवा तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग आहात का? आणि जर का नसाल, तर आजच याकडे थोडंसं लक्ष द्या. कारण काय आहे ना, की इमोशनली स्ट्रॉंग असणं, इमोशनली स्टेबल असणं, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आजच्या काळात. जर का तुम्ही इमोशनली अनस्टेबल आहात, तुम्ही खूप जास्त इमोशनल टाईपचे पर्सन आहात, तो ॲन्युअल कोणी पण येईल तुमच्याकडे आणि तुम्हाला हर्ट करून जाईल आणि तुम्ही त्याच्यावर काही त्याला प्रत्युत्तर नाही देऊ शकाल. तुम्ही त्यावर रिॲक्ट नाही करू शकाल. सो याकडे थोडंसं लक्ष द्या. थर्ड, सोशल. तुम्ही सोशली सिक्युअर आहात का? सोशल ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहता किंवा तुम्ही ज्या फ्रेंड सर्कलमध्ये आहात, तिथे तुम्ही स्वतः प्रोटेक्टेड फील करता का? याकडे पण थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर मेंटल. मेंटली तुम्ही स्ट्रॉंग आहात का? कारण काय आहे ना, की आजचा जो जग आहे, तिथे प्रत्येकजण तुम्हाला मेंटली अनस्टेबल करण्याचा प्रयत्न करतं. तुमच्यासोबत आहे ना, सायकोलॉजिकली खेळतात लोकं आणि तुम्हाला ती गोष्ट समजत पण नाही. जस्ट लाईक की टीव्हीवर एखादी ॲड चालू आहे. ती ॲड तुम्हाला प्रत्येक 10 मिनिटानंतर तुम्हाला त्या चॅनलवर दिसणारच आहे. व्हॉट दे आर डुईंग? दे आर प्लेइंग विथ युअर सायकोलॉजी, की अरे हे प्रोडक्ट खूप छान आहे, हे प्रोडक्ट खूप छान आहे, हे प्रोडक्ट खूप छान आहे आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही शॉपिंगसाठी जाल ना, डेफिनेटली यू विल बाय दॅट प्रोडक्ट. सो तुम्ही मेंटली स्वतःची केअर घेत आहात का? याकडे थोडंसं लक्ष द्या. पर्सनल. हे मला फारच पर्सनल केअर म्हणजे ही मला जे की आपण कधीच स्वतःची घेत नाही. सेल्फ पॅम्परिंग आपण करत नाही. मी माझ्याकडे आहे ना नेहमी सांगते माझ्या हसबंडला, मी आजकाल सेल्फ गिफ्टेड झालेली आहे किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण मी बरेचदा सांगते, की मी सेल्फ गिफ्टेड झालेली आहे. कोणी मला गिफ्ट नाही देत ना, मी अपेक्षा नाही ठेवत. मी स्वतःला स्वतः गिफ्ट करते. कारण मी जर का स्वतःला पॅम्पर केलं, तर कोणीच त्यावर काही ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. आणि आपण सेल्फ पॅम्परिंग विसरलो आहोत. फक्त ब्युटी पार्लरमध्ये जाऊन किंवा शॉपिंगमध्ये जाऊन स्वतःला पॅम्परिंग करत आहोत असं नाही आहे. कधीतरी स्वतःसाठी काहीतरी करा. नुसतं ते तुमच्या स्वतःसाठी असलं पाहिजे. नेक्स्ट आहे फायनान्शियल. फायनान्शियल केअर तुम्ही म्हणजे तुम्ही थोडंसं फ्युचरसाठी काहीतरी बचत करून ठेवली आहेत का? यावरही थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर आहे स्पिरिच्युअल. सो तुम्ही कुठलं मंत्र म्हणता का रोज? किंवा तुम्ही कुठल्या देवासोबत कन्व्हर्सेशन करता का? किंवा एखाद्या देवाची तुम्ही रोज आठवण काढता का? याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर आहे कार्मिक. तुम्ही काय कर्म करत आहात याची तुम्हाला जाणीव आहे का? जे तुम्ही कर्म करत आहात त्याचाच डेफिनेटली रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. सो त्याहीबद्दल थोडंसं विचार करण्याची आवश्यकता आहे, काळजी करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आहे वर्क. जे तुम्ही काम करत आहात, कुठल्याही प्रकारचं काम असो ते, त्यातून तुम्हाला काय भेटत आहे? हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. नुसतं तुम्ही पैसे कमवायसाठी काम करत आहात, असं नाही. पण कुठलंही कार्य करताना तुम्हाला त्यातून काय भेटत आहे, हे पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो जे मी आज पॉइंट्स सांगितले, हे सेल्फ केअरसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. विचार करा आणि अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. राधे राधे.